गुलाबच्या मृत्यूमागचं सत्य बाहेर येणार. युवराजच्या डोळ्यांमध्ये मोठी भीती, तर तारिणीला मिळणार मोठा महत्वाचा पुरावा. तारिणी मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की तारिणीचे बॉस तिला एक महत्वाचा सल्ला देताना दिसतात. ते तिला सांगतात की गुन्हेगार जेव्हा आपल्या जवळचा असतो तेव्हा त्याला ओळखणं सर्वात सोपं असतं. जी व्यक्ती काळजी दाखवून आपल्याला मागे खेचते तीच सर्वात घातक असते. आता या सगळ्या शब्दांमुळे तारिणी मात्र विचारात पडते, कारण आतापर्यंत तिच्या आसपास असे अनेक लोक आहेत जे तिची काळजी घेत असल्याचे दाखवतायत, पण त्याच वेळी ती ज्या सत्याचा शोध घेत आहे त्यापासून तिला दूर ठेवण्याचाही प्रयत्न करतायत. आता मोठा प्रश्न हाच की तारिणीच्या आयुष्यातली ती व्यक्ती कोण, जी तिच्यावर प्रेम किंवा काळजी दाखवते पण प्रत्यक्षात तिच्या ध्येयाच्या आड येते. आता ही व्यक्ती घरातली कोणी आहे की बाहेरून तिच्या जवळ आलेली ही व्यक्ती आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका भागात पाहायला मिळतीलच. पण दुसरीकडे असंही पाहायला मिळतंय की संशयाचं वातावरण अधिक तापलंय. डॉक्टर कामंतांनी कौशिकी समोर एक धक्कादायक गोष्ट मांडली. ते असं म्हणतात की त्या रात्री केदार आणि तारिणीचं वागणं वेगळं होतं. त्यांच्या या वाक्यामुळे आता केदार आणि तारिणी दोघांवरही संशय घेतला जाऊ शकतो. नक्की त्या रात्री काय घडलं? त्यांनी काही लपवलंय का, की परिस्थितीमुळे त्यांचं वागणं बदललं होतं? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. पण डॉक्टर कामंतांच्या बोलण्यामुळे कौशिकीच्या मनात आता वेगळीच शंका निर्माण झालीय. कदाचित केदार आणि तारिणी एखाद्या मोठ्या सत्याजवळ पोहोचले असतील म्हणून त्यांच्यावर संशय घेतला जात असेल, किंवा उलट कोणीतरी जाणीवपूर्वक त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत असेल. मालिकेत आता सत्य आणि खोटं यामधलं गूढ अधिकच गडद बनत चाललंय. तर या सगळ्यात मात्र सर्वात मोठा धक्का युवराजच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. गुलाबचा मृत्यू झाल्यानंतर सर्व काही संपलं असं त्याला वाटतं, पण अचानक त्याच्या मनात एक विचार येतो. गुलाबने मागे काही पुरावा तर सोडला नसेल ना? हा विचार येताच युवराज पूर्णपणे घाबरून गेलाय. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. याचा अर्थ असाच की गुलाबकडे अशी काही माहिती होती जी युवराजसाठी धोकादायक ठरू शकते. जर गुलाबने खरंच काही पुरावा लपून ठेवला असेल आणि तो पोलिसांच्या किंवा तारिणीच्या हाती लागला, तर युवराज मोठ्या अडचणीत सापडू शकतो आणि त्याचं गुपित उघड होण्याची शक्यता आता वाढलीये. त्यामुळे तारिणी मालिकेत नेमकं आता काय घडणार? विशेष म्हणजे आता संशय फक्त बाहेरच्या लोकांवर नाही, तर तारिणीच्या जवळच्या लोकांवरही जाऊ लागलाय. त्यामुळे तारिणी मालिकेतला पुढचा भाग हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आता खरा गुन्हेगार कोण हे उघड होईपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहणार आहे. तुम्हाला तारिणी मालिकेतले ट्विस्ट कसे वाटतायत कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तारिणी मालिकेचे दररोज एपिसोडचे अपडेट जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.